चंद्रभागे स्नान तुका माझी हेची दान, पंढरीचा वारकरी वारीत चुकून दे हरी। वारीनं चुकवण्यासाठी आणि पंढरीच्या चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी महाराष्ट्रातला देशभरातला भाविक पंढरपुरात येत असतो। पण या चंद्रभागेची दुरावस्था आपण पाहता, हे दुरावस्थेमध्ये इतकं घाणीचं साम्राज्य वाढलेलं आहे की साधारण ह्या घाणीमुळे येणारा भाविक हा रोगराई घेऊन जाऊ शकतो, आजारी पडू शकतो, त्याच्या पाठीमागं आरोग्याचं संकट लागू शकते। इतकी घाण या चंद्रभागेच्या तीरावरती चंद्रभागेच्या पात्रामध्ये दिसत आहे। साधारण या चंद्रभागेमध्ये दिवसभरामध्ये साधारण 20 ते 30 हजार भाविक स्नानासाठी येत असतात। साधारण 20 ते 30 भाविक स्नान करत असताना पूर्णपणे या चंद्रभागेत पूर्ण घाणीचं साम्राज्य आपल्याला दिसत आहे। नमामि चंद्रभागा या नावाने केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने जो प्रोजेक्ट तयार केलेला होता, त्या प्रोजेक्टसाठी लाखो व करोडो रुपयाचा देशभरातून निधी येत असतो। केंद्र सरकारकडनं, राज्य सरकारकडनं, नगरपालिका पंढरपूर व विठ्ठल मंदिर समिती यांना निधी येत असतो। तरीही त्यांच्याकडनं या भाविकांची, या पात्राची, चंद्रभागेच्या पात्राची काळजी घेतली जात नाहीये। त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियानातही याचा निधी प्राप्त असतो, तोही इथं वापरला जात नाही। पंढरपुरातील प्रशासन पूर्ण झोपलेलं दिसत आहे। आपल्यासोबत प्रशासनाला जाग आणण्यासाठी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत, गणेश अंकुशराव, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय तुमच्या मागण्या आहेत। आमची प्रमुख मागणी अशी आहे की चंद्रभागा स्वच्छ निर्मळ राहावी, चंद्रभागेचं पात्र स्वच्छ राहावं, येणारा भाविक हा इथनं समाधानानं बाहेर गेला पाहिजे। आता येणारा जो भाविक आहे तो ह्या सरकारला, या मंदिर समितीला शिव्या शाप देऊन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी असेल, आमदार असेल, खासदार असेल, त्याला शिवी दिल्याशिवाय माणूस इथनं वर जात नाही। म्हणजे इतकी अवस्था भयानक ह्या चंद्रभागा पात्राची झाली आहे। आणि चंद्रभागेच्या पात्रात पाण्यात आंघोळ केली तर घाणीचं म्हणजे अंगाला फोडे येतात आणि अस्वच्छतेमुळे अनेक भाविकांचं आरोग्य धोक्यात आले। मग आम्ही वारंवार गेली 20 वर्ष झालं याच्यावर आवाज उठवतोय। तात्पुरती मलमपट्टी केली जाते, स्वच्छता केली जाते आणि त्या परत जैशी ते प्रथा राहते। मंदिर समितीनं कमीत कमी 10 लाख रुपयाचा महिन्याचा ठेका आहे, तो ठेका एका पुण्याच्या माणसाला दिलेला आहे। तो पुण्यातनं इथं ऑपरेट करतो। 10-20 माणसं कामाला लावलेत, मोठे मोठे ढीग तयार करायचे। आता ही ढीग जी गोळा करायला तुम्हाला दिसतात, ही गोव्यातल्या माणसांनी केलेली आहेत। गोव्यातल्या माणसांनी सगळे ढीग गोळा करून साधं त्या ठेकेदारांनी ट्रॅक्टरची पण सोय केली नाही। इतकं त्या लोकांनी सकाळपासून कष्ट केलं, म्हणजे पूर्णपणे भाविकांकडे दुर्लक्ष करण्याचं काम ही मंदिर समिती करते। आणि एवढी मोठी घाण आज तुम्हाला दिसते, मला दिसते, भाविकाला दिसते। संबंधित अधिकाऱ्याला घाण का दिसत नाही? आज मंदिर समितीचे मोठमोठे अधिकारी आहेत, एखादा मंत्री, आमदार, खासदार आलाय त्याच्या संग फोटो काढतात, पण चंद्रभागेत फेरफटका मारून कधीही सुद्धा तिथल्या अधिकाऱ्याला ही घाण दिसत नाही। म्हणजे इशारा काय आहे? आम्ही काय करणार आहे? ही सगळी घाण आपल्या देशाचे पंतप्रधान, आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ह्यांना आम्ही पॅकेट करून पार्सल पाठवणार आहे। आणि ह्या चंद्रभागेची सगळी घाण गोळा करून राहिलेली जी घाण आहे ही प्रत्येक विभागाला नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून देणार आहे। आणि तेवढ्यावर समाधान नाही झालं तर आम्ही तीव्र आंदोलन करू। बघितलं, वाल्मिक संघाचे गणेश अंकुशराव यांनी घाणीचं पार्सल पंतप्रधान, मुख्यमंत्री व प्रशासनाला द्यायचं सांगितलेलं आहे। चंद्रभागेच्या तीरातून जगजित डांगे, न्यूज 9 मराठी।